नमस्कार सर. मला आजही माझ्यावर अन्याय झाल्यासारखं फील होतंय. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे, IPC 326 नुसार, जे की आता भारतीय न्याय संहिता 118(2) नुसार त्यांनी कारवाई केली पाहिजे. कारण त्यामध्ये माझा लोखंडी रॉड मारत मी हाड तोडलेला आहे. मी त्यांना माझे एक्सरे, त्याच्यानंतर माझं सरकारी हॉस्पिटलचं मेडिकल सर्टिफिकेट, या सर्व गोष्टी दाखवल्या. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 118(1) नुसार, म्हणजेच IPC 324 नुसार कारवाई केली. यामुळे पोलिसांच्या कारवाईवर माझे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कदाचित त्यांनी लाच घेऊन तर हे प्रकरण कमी करण्याचा प्रयत्न तर नाही केला ना, असे प्रश्नचिन्ह माझे त्यांच्यावर उपस्थित होत आहे. कारण जेव्हा फर्स्ट टाइम तेथील ठाणे अंमलदारांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं गुन्हा दाखल होत असताना, त्या स्टेटमेंटमध्ये मी क्लिअरली मेन्शन केलं की माझा लोखंडी रॉडने मारहाण करत मला यांनी माझा कॉलर बोन तोडलाय. तर त्यांनी ते स्टेटमेंट स्टॉप केलं तिथे आणि बोलले, एवढं बोलू नको, तो तपासाचा विषय आहे आणि तो आम्ही तपास करू, तुझा हाड तोडला आहे का नाही. मी त्यांना एवढे रिपोर्ट दाखवले, सर्व काही दाखवलं, माझे एक्सरे दाखवले, तरी पण त्यांनी असे बोलत माझं स्टेटमेंट पुन्हा रेकॉर्ड केला आणि मला बोलायला लावलं की फक्त हाणामारी केली एवढं बोल. आणि तेवढं बोलून त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. तर प्रत्येक वेळेस हा बघा सर, माझा लहान मुलगा आहे, याला उचलता येत नाही, तेव्हा मला असं वाटतं की माझ्यावर अन्याय होतोय. जेव्हा मला खाता येत नाही एका हाताने, तेव्हा माझ्यावर अन्याय झाल्यासारखं फील होते. इवन मला जेव्हा मी टॉयलेटला जातो आणि मला धुता येत नाही, त्या गोष्ट आठवून मला माझ्यावर अन्याय झाल्यासारखं फील होतंय.